फूट याचा अर्थ काय? पक्ष याचा अर्थ. पक्ष याचा अर्थ देश पातळीवर ज्याच्या हातामध्ये संघटना आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हे. पक्षाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न त्यांना विचारला. तुम्हाला आठवतं का त्यांना माहिती नाही. त्यांनी उत्तर दिलं पक्षाचा अध्यक्ष शरद पवार. एखादा गट किंवा काही लोक किंवा काही आमदार बाहेर पडले याचा अर्थ पक्ष नव्हे. सत्ताधारी पक्ष जो आहे त्यांची ही एक धोरणात्मक भूमिका आहे आणि ती भूमिका भाजपच्या विरुद्ध जे राजकीय पक्ष आहेत त्याच्यात फोडाफोड कशी करता येईल हे काम त्यांनी कर्नाटकामध्ये करून बघितलं. काही लोकांना ईडी CBI यांचा वापर करून निवडणुकीच्या आधी 6 महिने तुरुंगात टाकलं. आणखीन काही खटले त्यांच्यावर आज केले ते चालू आहे. आणि तुम्ही ज्या सध्या विचारात आहात तो विचार सोडा आणि आमच्याकडे या. नाही आला तर तुम्हाला तुरुंगवास किंवा तसं गोष्टीनं करून द्यावं लागेल. ही भूमिका सत्ताधारी पक्षाने केलेली आपण कर्नाटकामध्ये पाहिली. आणि असंच तिचं आंध्रमध्ये होतं. असंच तिचं अन्य राज्यात सुद्धा होतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुख असोत, नवाब मलिक असोत किंवा सामनाचे संपादक असोत या सगळ्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई ही करण्यात आलेली होती. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लोकांचा पाठिंबा मिळतोय त्याऐवजी सत्तेचा गैरवापर करून त्यांना नावाराम कसं करता येईल, त्याच्या खोटे खटले कसे वाचता येईल हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पण त्यांनी किती तुरुंगात टाकलं, किती खटले बसले तरी आम्ही एक दृष्टीने या सगळ्या फॅसिस्ट प्रवृत्तीचा संघर्ष करणार आहोत. आणि तो कार्यक्रमाची दिशा 31 आणि 1च्या कार्यक्रमात ठरेल. साहेब, मागच्या आठवड्यातलं जे विधान झालं की अजित पवार हे आमचे नेते आहेत त्याचं 3दा उत्तर दिले. पुन्हा प्रश्न त्याचं उत्तर द्यायची गरज नाही. अतुल लोंढे काय म्हणून मी म्हणतो तो केलं. माझ्या पक्षाचं धोरण अतुल लोंढे सांगत नाही की तुम्ही सांगू शकत नाही. मी स्वच्छ राज्यात भूमिका घेतलेली आहे. पुन्हा तो प्रश्न विचारला. असं म्हणालेले आहेत की फूट जर पडलीच नसेल तर 2 प्रदेशाध्यक्ष कसे? सर्वजण म्हणतात की फूट पडलीच नाहीये. असं आहे, फूट याचा अर्थ काय? पक्ष याचा अर्थ. पक्ष याचा अर्थ देश पातळीवर ज्याच्या हातामध्ये संघटना आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हे. पक्ष म्हणजे पक्ष संघटना. आता या ठिकाणी पक्ष संघटनेचे अध्यक्ष इथं बसले, उदाहरणार्थ इथे, किंवा देशाच्या संघटनेचा अध्यक्ष मी आहे किंवा महाराष्ट्राच्या संघटनेचा अध्यक्ष जयंत पाटील आहे. तुम्ही 3 महिन्याच्या पूर्वी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून कुणाचं स्टेटमेंट घेत होता? 3 महिन्याच्या पूर्वी देशाचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून कुणाचं तुम्ही स्टेटमेंट घेत होता? आणि त्याहीपेक्षा आमच्यातून काही आमदार बाजूला राहिलेली ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या बैठकीमध्ये सुरुवातीला पक्षाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न त्यांना विचारला. तुम्हाला आठवतं का त्यांना माहिती नाही. त्यांनी उत्तर दिलं पक्षाचा अध्यक्ष शरद पवार. हे उत्तर त्यांनीच दिलं होतं, मी नाही. आणि त्यामुळं एखादा गट किंवा काही लोक किंवा काही आमदार बाहेर पडले याचा अर्थ पक्ष नव्हे.